सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आज एका सत्शिष्याचं चरित्र जीवन गाथा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. श्राव्य पुस्तक मालेतला हा आपला पुढचा भाग असणार आहे. पुस्तकाचं नाव आहे जी महाराज. गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांची ही जीवनगाथा आहे. याचं संकलन गो जामकर यांनी केलेलं असून कथन भाऊसाहेब केतकर करतायत अशी कल्पना या पुस्तकामधून मांडलेली आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांविषयी असलेला आत्यंतिक जिव्हाळा आणि संपूर्ण शरणागती यांमुळे सामान्य प्रापंचिकासाठी गुरु आज्ञा पालनाचा आदर्श म्हणजे श्री भाऊसाहेब केतकर होते. ते कसे हे आपल्याला या पुस्तकातून लक्षात येईल. श्रीराम. जी महाराज या पुस्तकाचा पुढचा भाग. एका दिवाळीत श्री ब्रह्मानंद बुवा काही कानडी मंडळींसह गोंदवल्यास आले होते. अभ्यंग स्नानाचा दिवस होता. श्री महाराजांनी काही मंडळींना गरम पाण्याने स्नान घातलं आणि नंतर सर्व मंडळींनी श्रींना स्नान घालण्यास सुरुवात केली. सुगंधी तेल लावलं, गरम पाणी घातलं. श्रींनी लोकांच्या मनातला भाव अचूक हेरून 4 तांबे गरम पाणी घालण्यास त्यांना सुचवलं. श्री ब्रह्मानंद बुवा आणि मी जरा बाजूला उभे राहून हे सर्व कौतुकाने पाहत होतो. बुवांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, भाऊसाहेब, श्री महाराज प्रत्यक्ष राम आहेत हो, राम. मी म्हणालो, क्या हो, ते तुम्हाला राम आहेत, आम्हाला ते महाराज दिसतात. त्या दिवाळीच्या मंगल दिनी मंगल स्नान करून अतिशय मंगल प्रसन्न वातावरणात आम्ही सगळे फराळाला बसलो. श्रींच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, ज्याप्रमाणे बाहेरगावी गेलेली मुलं दिवाळीला बापाच्या घरी जमतात तसे तुम्ही सर्वजण मला दिसता. खरोखर कौतुक करावं ते श्री महाराजांनी. फराळ आटोपला. एके ठिकाणी स्वस्त बसणं श्रींना माहीतच नव्हतं. चांगलं सुगंधी तेल अत्तर वगैरे अंगाला लावलं असताना त्याने कोणतं काम काढलं तर धर्मशाळेच्या भिंती बांधण्याचं. ते स्वतः पायाने चिखल तुडवू लागले. अत्तर लावून चिखल तुडवणं हे फक्त श्री महाराजच करू जाणे. पण श्रमाची प्रतिष्ठा बरं का. काम कोणतं का असेना, श्रींनी ते हलकं मानलं नाही. ते स्वतः कामाला लागायचे. आता सर्वच लोक श्रींना कामात मदत करू लागले. हे पाहून मी देखील मातीने भरलेली पाटी उचलू लागलो. त्यावर ते म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही या भानगडीत पडू नका. तुम्ही नुसतं काम बरोबर चाललं आहे की नाही हे बघा. आता श्री महाराजांचीच आज्ञा ती. श्रीराम. एकदा मी श्रींना विचारलं की माझ्या पूजेत देवीचे टाक वगैरे पुष्कळ देव आहेत, त्यांचं मी काय करू. मला आता त्यांचं महत्त्व वाटत नाही. त्यावर श्री म्हणाले, एका डब्यात ठेवून ब्राह्मणांना द्यावेत. मी आज्ञेप्रमाणे केलं. त्यानंतर श्रींबरोबर आम्ही म्हणजे सौभाग्यवती, चिरंजीव तात्या आणि सुनबाई कर्नाटकात गेलो. हुबळी शहरी मुक्काम होता. श्री चिदंबर नाईककरी यांचेकडे श्रीराम स्थापना होती. त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट मला चांगली आठवते. श्रींच्या अंगात ताप होता. तोंडाला चव नव्हती तरी श्री महाराजांचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित सुरू होते. मंदिरात दर्शनासाठी आम्ही जात असताना स्वारी पटकन एका बोळात शिरली. वृद्ध जानकीबाईंकडे गेली. या जानकीबाई गदगला आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. नंतर त्या हुबळीस येऊन स्थायिक झाल्या. घरी मूर्तिमंत दारिद्र्य. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या हातचा ऊन भात आणि सार खाऊन आले. श्रींनी जानकीबाईंच्या जीवनाचं सार्थक केलं. श्रीराम. हुबळीहून आम्ही बिदरहळी, कुर्तकोटी, विजापूर असं करून सोलापूरला आलो. तिथे एका फोटोग्राफरनी श्रींना फोटोज बसण्यास विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, फोटो आज नको, उद्या काढू. आता यावर मी गप्प बसावं ना, पण चुकलंच माझं. मी म्हणालो की आपणाला पुन्हा वेळ होईल किंवा नाही शंकाच आहे. फोटोग्राफरचा आग्रह आहे तर आपण आजच फोटोला बसावं. स्वारींनी आमचं ऐकलं. बसले फोटोला. दुसरे दिवशी फोटोत इतर व्यक्ती आल्या पण श्री महाराज आले नाहीत. हे जेव्हा पाहिलं तेव्हा त्या फोटोग्राफरला पश्चाताप झाला. मीही मनोमन ओशाळलो. पण श्री एका शब्दानेही काही बोलले नाहीत. सोलापूरहून आम्ही पंढरपूरला आलो. तिथे बडव्यांच्या आपसातील तंट्यामुळे श्री विठ्ठलाची महापूजा बंद पडली होती आणि भांडण सरकारात गेलं होतं. श्री महाराजांना पांडुरंगाने दृष्टांत दिला
आणि सरकारनेही तंटा सोडवण्यास सांगितलं. वास्तविकतः परकीयांचं सरकार आणि नुकतंच कलेक्टर जेकब यांचं प्रकरण होऊन गेलेलं, तरी त्यांनी श्रींची मध्यस्थी नेमली. यावरून श्रींचा सरकार दरबारीही मान होता, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पांडुरंगांच्या दृष्टांताने देवाच्या दरबारीही मान होता हे दिसून आलं. तिथे श्री महाराजांनी सर्व व्यवस्था नीट लावून दिली. पंढरपूरहून आम्ही पुण्यास आलो आणि 1912 सालचे अखेरीस गोंदवल्यास परतलो. पंढरपूरपासून श्रींनी मोठ्या खुबीने निर्वानिरव करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा ती लक्षात आली नाही. 1913च्या रामनवमीत श्री महाराजांनी सर्व भक्त मंडळींना मोठ्या आग्रहाने बोलवलं. जवळपास 5,000 मंडळी जमली होती. परतणाऱ्या प्रत्येक व्यक्ती श्रींनी माझी आठवण म्हणून काहीतरी भेटवस्तू द्यावी आणि नामास विसरू नका असं आग्रहाने सांगावं. दिवस भराभर जात होते. श्रींचं बोलणं मोठं सूचक होतं याची आता जाणीव होते, तेव्हा काहीच कळत नव्हतं. एके दिवशी रात्रीची गोष्ट. कोण कुठे झोपला आहे, सर्वांची नीट व्यवस्था झाली आहे की नाही हे पाहून स्वारी मंदिरात आली. थकून गेली होती. मी जवळच उभा होतो. माझ्याकडे पाहून श्री महाराज म्हणतात कसे, भाऊसाहेब, हे सर्वजण मला म्हणतात की आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत, पण मलाच सर्वांची सेवा करावी लागते. भगवंताची सेवा एका परीने सोपी, पण गुरुसेवा करणं फार कठीण आहे. ती नाथांनी केली, कल्याणाने केली. पुढे म्हणाले, खरं सांगायचं म्हणजे खरा शिष्य मिळणं ही फार कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह झिजवल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. श्रीराम. आमची धाकटीच मुलगी सुंदरा ही गावातच गोडबोलेंकडे दिली होती. तिला सासूरवास होता. एकदा तिची सासू आमच्याकडे आली आणि सुनेच्या तक्रारी सांगू लागली. सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेऊन मी त्यांना म्हणालो, मुलीला मी नीट समजावून सांगीन, तुम्ही काळजी करू नये. माझा असा शांत प्रतिसाद ऐकून आमच्या वेणीच्या रागाचा पारा आणखीनच वर चढला आणि त्या म्हणाल्या, मुलीचं एक समजलं, पण हा एवढा थेरडा झालाय याला हे समजू नये का? मला थेरडा म्हटलं हे आमच्या कुटुंबाला सहन झालं नाही. त्या म्हणाल्या, ऐकलं का, ते आपल्याला काय बोलतायत? त्यावर मी म्हटलं, अगं ते बरोबर आहे, मी आता म्हातारा झालो नाही का? याच सुमारास घडलेली एक गोष्ट आठवते. गुरुपौर्णिमा करून आम्ही नुकतेच परतलो होतो. ची तात्या माळशिरसला नोकरीस असल्यामुळे गुरुपौर्णिमेला येऊ शकला नाही. पुढे तो गोंदवल्यास आल्यावरचा हा एक प्रसंग. श्रींनी सुवासिनींना खण, नारळ आणि पुरुषांना उपरणे दिली. तात्यालाही एक उपरणं दिलं. त्यावेळी का कोणास ठाऊक सभोवतालच्या बायका हसल्या म्हणून तात्या ओशाळला. तर श्री म्हणतात कसे, तो पुढे मोठा साधू होणार आहे. आम्हाला वाटलं की तात्या ओशाळल्याने श्रींनी त्याचं सांत्वन केलं. 1913 मधल्या सप्टेंबर अखेरची गोष्ट असेल. दुपारची वेळ होती. नियमित येणारं केसरी वर्तमानपत्र आलं. श्री स्वतः ते वाचित असत, पण बहुतेक वेळा कोणास तरी वाचायला सांगून म्हणत, बघ रे, त्यात काही लढाईची बातमी आहे का, किंवा जगात कुठे लढाई सुरू झाली का बघ. असं विचारणं जेव्हा वरचेवर होऊ लागलं तेव्हा मी त्यांना विचारलं की लढाई खरोखरच सुरू होणार आहे काय? यावर श्रींनी त्यावेळी दिलेलं उत्तर किती यथार्थ होतं याचं प्रत्यंतर नंतर दिसून आलं. श्रींचा द्रष्टेपणाच त्यावरून दिसून येतो. श्री महाराजांचा दम्याचा विकार आताशा फारच बळावला होता. श्रींनी निर्वानिर्वीच्या गोष्टी सुरू केल्या. त्यातलं गांभीर्य आम्हाला तर नाहीच, पण डॉक्टर जोशींनाही कळलं नाही. एक तर स्वतःच्या जाण्याविषयी ते फार गमतीने बोलत, आणि दुसरं म्हणजे सर्वांना त्यांची मरायची विद्या माहीत होती. होता होता 18 डिसेंबर गुरुवार उजाडला. श्री महाराज धाकट्या रामाचं दर्शन करून परतत होते. वाटेतच आमचं बिराड होतं. ते आमच्याकडे आले. त्यांना एकटेच आणि अचानक आलेले पाहून आम्हा सर्वांनाच अतिशय आनंद झाला. कधीही कुणाजवळ काहीही न मागणारे श्री महाराज केवळ आम्हावरील आपलेपणा निसवला म्हणाले, बाई, मला फार भूक लागली आहे, काय असेल ते खायला द्या. भात तयारच होता. सौनी तव्यावर पिठलं टाकलं. आम्ही दोघं जेवायला बसलो. गरम गरम पिठलं भात खाल्ला. त्यानंतर श्रींनी अतिशय मार्मिकतेने
त्यांच्या जीवनाचं सार थोडक्या शब्दात वर्णन केलं. श्री म्हणाले, भाऊसाहेब, या लोकांसाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंग जिऱ्याचे गिऱ्हाईक. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे, देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणं कठीण जातं. म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करत राहिलं पाहिजे. थोडा वेळ थांबून ते पुढे बोलले, भाऊसाहेब, मला या कार्यामध्ये रामाने खूप यश दिलं आहे. थोडक्यात त्यांनी त्यांच्या समाधानी जीवनाची पावती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळाधिकारी काळे यांनी अतिशय आग्रहाने पण प्रेमाने श्रींना प्रसादास बोलवलं. श्री मला त्यांच्याकडे दुपारी 12च्या सुमारास घेऊन गेले. काळे काही निमित्ताने आत गेलेले पाहून आणि जवळ कोणी नाही हे पाहून श्री मला म्हणाले, भाऊसाहेब, मला आता जाणं जरूर आहे. मी सोमवारी जाणार. हे ऐकून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. श्री असं काही बोलतील याची मला कल्पनाच नव्हती. माझी काय परिस्थिती झाली असेल याची कल्पना करा. श्री महाराज म्हणजे माझं जीवन सर्वस्व आणि त्यांनीच मला वरीलप्रमाणे स्पष्ट शब्दात सांगितल्यामुळे माझी काय अवस्था झाली असेल. काय बोलावं, कसं बोलावं काही कळेना. गळ्याशी आलेला आवंडा गिळत मी कसाबसा बोललो की महाराज, आपले मांडीवर मरण येणे हा उत्सव आहे. आपले जवळ अंतकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथे राहिलो आहे. यावर श्री बोलले, भाऊसाहेब, तसा योग नाही. मोठी हिंमत करून मी त्यांना विचारलं, आपण जाणार म्हणता तेव्हा त्याला इलाज नाही, मग नंतर मी कुठे राहू? तेव्हा श्री म्हणाले, तुम्ही 12 वर्ष येथेच राहावे. इतक्यात काळे बाहेर आले आणि आमचं बोलणं थांबलं. जणू काही झालंच नाही अशा स्थितीत श्री महाराज जेवले. काळ्यांचा प्रश्नच नव्हता. पोटात भूक असताना आणि समोर भरलेलं ताट असताना मी कसा जेवलो असेन याची आपण कल्पना करा. मी अत्यंत हादरून गेलो होतो. कोणाजवळ काहीच बोलता येईना. श्रींसमोर गेलो तर रडू कोसळेल म्हणून त्यांचे समोरही जावेना. बरं, श्रींपासून दूरही जाववेना. डोळे सारखे पाणावत होते. लपून लपून उपरण्यानी मी डोळे पुशीत होतो. शनिवार रविवार येऊच नयेत असे वाटे. आणि 1913 22 डिसेंबरची ती सर्वात मोठी रात्र सुरू झाली. श्री महाराज रामासमोर भजनास उभे राहिले. त्यांनी सर्व निर्वाणीचे अभंग गायले. आपण जाणार हे जवळजवळ स्पष्टच सांगितलं. वास्तविक सोमवार कसा उजाडणार हे मला माहीत होतं. रविवारी रात्रभर स्वस्त झोप आली नाही आणि जेरे मास्तरांकडून पहाटे ताबडतोब या असा निरोप आला तेव्हा मी धावतच निघालो. पण पोचण्यापूर्वीच इतक्यात डॉक्टर जोशी आले. मी त्यांना अत्यंत काकुळतीने म्हणालो, डॉक्टर, जरा नाडी बघा. डॉक्टरांनी हातानेच सर्व संपलं म्हणून खूण केली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं सांत्वन मलाच करावं लागेल. सांत्वन कसं करावं हे सुचत नव्हतं. मी अतिशय बेचैन झालो. गोंदवलास येऊन स्थायिक झाल्यानंतर एकच छंद जडला होता, तो म्हणजे दर 15-20 मिनिटांनी श्रींना नुसतंच पाहून येण्याचा. ते रूपच भुरळ पाडणारं होतं. माझा किंचित डोळा लागला आणि पाहतो तो काय, श्री महाराज एकदम समोर आले आणि म्हणाले, भाऊसाहेब, मी इथेच आहे. मी कुठे गेलो नाही. मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेन. असं त्यांनीच माझं सांत्वन केलं. श्रींच्या या आश्वासनामुळे माझं मोठं समाधान झालं. त्याच्याच भरोशावरती मी नंतरची 12 वर्ष गोंदवल्यास काढली. अनेक वेळा श्री महाराज मला भेटत. पैकी सर्वात हृद्य प्रसंग 1918 सालचा. गोंदवल्यास इन्फ्लुएन्झाची साथ सुरू झाली. घरोघरी माणसं आजारी होती. तिथे त्यावेळी औषधपाणी करणारं कोणी नसल्यामुळे लोक मोठ्या आशेने माझ्याकडे येत. पण मला काय करावं समजत नसे. त्यावेळी श्री महाराज स्वप्नात आले आणि म्हणाले, भाऊसाहेब, चिंता करण्याचं कारण नाही. मी जसं करीत असे तसे करावे. ज्याला ताप आला आहे त्याला सुंठीची लापशी द्यावी. ती ज्याला मिळेल तो बरा होईल. दुसऱ्या दिवशी मी लगेच मोठं पातेलं भरून सुंठीची लापशी तयार केली. त्यामध्ये श्री महाराजांच्या पादुकांचं तीर्थ घातलं आणि सर्वांना देण्यास आरंभ केला. कौतुकाची गोष्ट अशी की ज्यांनी ती लापशी घेतली ते सर्व लोक बचावले आणि ज्यांनी काही कारणाने घेतली नाही ते लोक दगावले. श्रीराम.
वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.